परभणीमध्ये एकीकडे राहुल गांधींचा दौरा होत असताना बीडच्या मस्साजोगमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज महायुतीमधल्या मंत्र्यांनी भेट घेतली आहे आणि या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी इथे जाऊन ग्रामस्थांसोबत संवाद सुद्धा साधलाय। या भेटीच्या वेळेला देशमुखांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी या मंत्र्यांकडे बोलून दाखवली। त्याआधी शिरसाट यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कौवेत यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आहे। बीडमध्ये दहशत पसरते आहे आणि हे लोण दुसरीकडे पसरू नये, त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। अनेक पोलीस अधिकारी सुद्धा असतील, काही कर्मचारी असतील, त्यांचे सुद्धा या गुंडांशी लागेबांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे। परंतु त्याचे जे पाठीराखे आहेत बाकी तर सोडून द्या, परंतु जेव्हा डिपार्टमेंट मधला माणूस त्याला जर सहकार्य करत असेल तर ते सर्वात खतरनाक आहे। त्याच्यातला एकही आरोपी शिल्लक राहता कामा नये। मग आरोपी असेल, मास्टर माइंड असेल, हे सगळेच्या सगळे अटक व्हावेत यासाठी SIT तर नेमलीच गेलेली आहे, परंतु न्यायालयीन चौकशी देखील सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे याच्यातनं कोणी वाचणार नाही। यामध्ये जे काही दोषी असतील, कारण की हा जो प्रकार घडलाय तो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार घडलेला आहे। आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सरकार आहे, त्यामुळे दोषींना कठोर कारवाई होणार। कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सुद्धा कारवाई होणार आणि या जिल्ह्यामध्ये परत अशा घटना घटू नयेत म्हणून चांगल्या पद्धतीची शिक्षा ह्या लोकांना मिळणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।